नाथ बाबा म्हणतात पक्षासारखं जगा. पक्षी अंगणात उतरतात, गुंतून राहत नाही. आणि गुंतणं न गुंतणं म्हणजे डेली फ्रेश जगणं. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं इथं काहीच नाही. माझ्या बापाने मी आता जवळजवळ 12-12.5 एकर जमीन आम्ही आमच्या नावावर केली. म्हणजे जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. बाबा माऊली सांगतात का लल्लाटीचे लिहिले ते ना मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून नेणे. महाराज जे ब्रह्मदेवाने लल्लाटी लिहिलं नाही ते तलाटी लिहित असतो. आणि या तलाट्याच्या लिहिण्यामुळं बीपी माग पुढं होतो. तसं पक्षाचं काहीच नाही ना महाराज. आनंदाने जगायचं, आनंदाने राहायचं, आनंदाने खायचं, आहे त्या दिवसाला सामोरं जायचं. त्याच्यामुळं टेन्शन फ्री आहेत. तुम्हाला बघा एखाद्या वेळेस तुमच्या बिल्डिंगवरून, घरावरून, पत्र्यावरून, खांडाच्या घरावरून, सपरावरून असा कावळा उडत चालला बरं का. कावळा जात असताना नको ते घडलं. काय घडलं? अचानक त्याला हे असं वाकडा झाला. एकीकडचं पकडा असं झालं, चुच अशी गेली, पायट उडीत असा कावळा झाल्याला पाहायला लागतो. कावळ्याला झालेलं पाहिलं का कल्याण? मग याच्यात असे शोधले तर माणसं किती सापडते. लय बरं चिमणीचं वय झालं आणि तिचे केस गळायला लागले. ती लाव शॅम्पू, लाव डावर आमला, लाव आदिवासी तेल मागेव. नाही ना. हा पक्षात आमच्यात फरक आहे महाराज. बरं सुगरणीनं खोपा बांधला. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखे पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला. तिची इवलीसी चोच, तिची इवलीसी चोच, तेच हात तेच पाय, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोटे, चिमणीची कारागिरी. चिमणीनं कुठं इंजिनिअरिंग केलं का DY पाटला तिथं जाऊन? का गेली पुण्याला इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कॅम्प्युटर इंजिनियर? गेली लोणीला इथे तिथं गेली नाही, थांबरूत वाहिनीला नाही तर गेली कोपर गावला. चिमणीनं कुठं खोपा विणायचं प्रशिक्षण घेतलं का? अजिबात नाही. जी पणजी विणत होती ती आई आजी विणत होती. जे आजीनं विणलं ते आईनं विणलं, जे आईनं विणलं तेच मुलीनं, जे मुलीनं विणलं ते नातीनं विणलं, ते पंथीनं विणलं. महाराज रक्तात भिनलेला गुण आहे. हा, रक्तात भिनलेला गुण पुढं पुढं डेव्हलप होत चालतो. मग आता बऱ्याच जणांच्या रक्तात भिनलेला गुण होता. आजाकडं प्रॉपर्टी, पंजाकडं प्रॉपर्टी, बापाकडं प्रॉपर्टी, असे प्रॉपर्टीचे माणसं. आणि नेमकं नातनी कपडा लावाल माती नाही ठुली. हे गेलेत कुठं महाराज हे लक्षात असू द्या. म्हणून जगत असताना जे पक्षाला कळाला तर चिमणीचं घरटं आहे, पिलं मोठली झाले. अण्णा भाऊ अन खोप्या करता बांधणं केले तिने. लहान मोतरी म्हणले भाऊ लहान आहे तर त्याला राहून दे, जुन्या घरात तू बांधेऊ नव गेले खोप्या करता बांधणं. एकूण टायर घालू नको, इथं नंबऱ्या राहून ठोई. झालेत का महाराज? पक्षात ना आपल्यात हा फरक आहे महाराज. जे पक्षाला कळालं ते आपल्याला कळालं नाही. पक्ष असून मरण कळालं पक्षाला. पक्षी असून पक्षाला मरण कळालं. मरण जे आपल्याला 2-2 वर्ष अगोदर कळतं, पण ते मॅसेज वाचण्याची कॅपॅसिटी आमच्याकडे नाही. पक्षाला स्वतःचं मरण, तुमचं सुद्धा मरण पक्षाला कळालं. महाराज एक लक्षात असू द्या,
आता पंचगंगा नदीला 5 वर्षापूर्वी पूर आला होता कोरोनाच्या अगोदर. आपण बिस्किट पुडे, तांदळ, वेपर्स पाठवले होते. कारण की त्या पंचगंगा नदीच्या बाजूला एक गाव आहे आमच्या आनंदसिद्ध महाराजाचं. त्यांनी सांगितलं, महाराज काय पूर यायच्या अगोदर 8 दिवस कुत्री गायब होती इथली, आणि पूर्व सरला मग आले. मग पूर यायची संकेत त्यांना किती दिवस अगोदर कळालं? जे पक्षाला प्राण्याला कळतं ते माणसाला कळत नाही महाराज. आणि म्हणून पक्षी अंगणी उतरती. काय कळलं पक्षाला? काय कळालं काय पक्षाला? असे बरेच जण म्हणत असतात. परंतु सकाळी सकाळी क्यान लटकायच्या मेढीवर कावळा येऊन बसला आणि सासून सांगितलं सुनेला, सुनबाय आज पाहुणे येणार आहेत का? झाडून घे, सडा संवर्जन कर, गादीवरचं बेडशीट बदल, उशीच्या कोळा तेलकट झाल्या त्या बदल, पाहुणे येणार आहेत. आणि मग सून म्हणू लागली, म्हातारी वयामुळं चक्रत आहे, तिला भूक लागली का भोंडा आल्यावनी होत्यात आणि भोंडात कुठही बळड ती ना. हिच्याकडे मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, फेसबुक ना, टेक्स्ट मेसेज ना, ट्विटर ना, काय ना काय. मग कळालं कसं हिला? कावळा कोकतो को वरडतो. कारण की कोंबडा आपण लहानपणी पोराला कुकू चिकू नाही कोंबडा कोको होतो, पैसे मागतो, पैसे कशाला, लगन करायला, लगन कशाला, बायको, असं होत ते. कोंबडा कोकतो, कावळा कोकत नाही, कावळा ओरडतो. मग कोणचा कोकतो? मग दही भाताची उंडीन लावीन तुझे. कावळ्याला तोंड आहे का चोच आहे? हा पण विशेष भाग आहे. आणि महाराज आंबिया डहाळीन फळे चुंबी रसाळी. बाबा कावळ्याचं सीजन आंब्याचा का लिंबुळ्याचा? आंबा टोकरताना कावळा पाहिला तुम्ही अण्णा? ते लिंबुळ्या. कावळ्याला लिंबुळ्याचा आवडत. बरं कावळा सरळ आहे का तिरका? कावळा चालताना पाहायला तुम्ही मुळे महाराज. कावळा चालवतो का उड्या आणतो? बरं सरळ मारतो का तिरक्या? होय काऊ समावशी. कावळा सरळ उड्या मारतो का तिरक्या? असा तिरक्या मारतो, सरळ नाही मारत. आणि कावळा सरळ असतो का तिरका? जखम दिसल तिथं टोच मारणार महाराज. ही कावळ्याची जात आहे. तसे काही कावळ्याच्या जातीचे माणसं कधीच मेले तरी सुईना मरत नाही. सुईना मरणारच नाहीत महाराज. एक जण साऱ्याला वाकडा वागायचा गावात, साऱ्या गावाला. आणि आदल्या दिवशी त्यांनी माईक घेतला देवळा पुढान सांगितला, ऐका रे गावकऱ्यानो, काय उद्यापासून मी आता उद्या सगळ्याची माफी मागणार आहे, देवळा पुढं जमा. आणि गेलं घरी. गेलं तसं रात्री एकटंच त्याचं खवट असल्यामुळं लग्न नाही. वाडा एवढा मोठा 150 खानाचा, एकटा जीवन सदाशिव. मागन पुढन गोसई रड. महाराज ते बसलं तसं विचार करत, तसं भीतील टेकून तसं मेलं. सगळा गाव गोळा झाला. कम उठान तात्या, कम उठान तात्या. कवड लावलेला, आतून आगळ लावली तात्याने, चौकाचा वाडा. कडी वाजी ते उठा तात्या, सारा गाव उठाना. डोकू डोकू पै कोणी ते म्हणा म्हणे दार येत मुडील दार जेची प्यानो. तात्या तसेच गलूल झाली, तात्याची मेली तसेच गलुली आणि कोणी दांडरली ते रातभर. रात्री कितला मेली हेच कळलं नाही त्याला. तूप ना ठेव कोणी चोळायला. त्याच्या कानातही कोणी बोळा घालेना, नाकातही घालीना. तोंड वासून मेलीन फुगले तात्या. डांगरावनी पोट झालं. सदरा ताणला तात्याचा.
तसं बांधलं त्याची ते काय म्हणते तिरडी, तसे तात्या उचलिले का पाय दाबिले का मुंडक उचलायचे तात्या, आणि मुंडक दाबिलं का पाय उचलायचे. कसे सरळ व्हाय ना. 2-3 जण होते ते म्हणे मेलं तरी बी लई खोडेल नाही मेलं गड्या म्हणे, याला कायला याच्यात घेता म्हणे. मग याच्या दाव पायाला दाव बांधा वडा बाबा, पायाला बसा भराच दाव बांधून वडीच चालील. तेवढ्यात पोलिसाची गाडी आली. पोलीस म्हणे काय भानगडे, ते म्हणे मेलं. ते मेलं का मारलं? मेलं असतं तर चांगलं नेलं असतं, तुम्ही साऱ्या गावाने मारलं. 1.5 महिना हे मेल्यावर सुद्धा अख्खं गाव पिठलं भाकरी खायला होतं बाबा. काही काही जगले तरी कडूचे जगले, तर मेले तरी 12चे मेले. एक लक्षात असावं. आणि म्हणून कावळा सरळ नाहीच आहे, तिरक आहे. आणि कावळ्याला मान माऊली देणार नाही, कारण की पक्ष्यांचा राजा तर गरुड आहे, पक्ष्यांचा राजा मोर आहे. मग कोणता कावळा माऊलीला सांगायचा आहे? काकभृशुंडी याज्ञवल्क गरुड भगवान शिवजी. हा कावळा माऊलीला सांगायचा मायबापांनो, कारण की त्या कावळ्याला ह्या कावळ्याला तोंड नाही, चोच आहे, त्या कावळ्याला तोंड आहे. हा कावळा आंबा खात नाही आणि तो कावळा आंबा खातो. आणि म्हणून कावळ्याला जे कळालं ते माणसाला नाही कळालं. पुन्हा माहीत असल नसल, पण तुम्ही खुरपायला बसलात बर का मावसे, मग तुम्ही ऊस खुरपत असताल, तुरी खुरपत असताल, कांदे खुरपत असताल, घास कापत असाल, पण तुमच्या डोक्यावरून टिटवी कडकडून गेली. तुम्ही काय म्हणाल? मा नाताला फायला फावणी येते काय काय नो. कोणीतरी जाणार जाणार ग, पाहुणा जवळचा जाणार जाणार ग, कोणीतरी जाणार जाणार ग. महाराज टिटवी डोक्यावरून कडकडून गेली. एका ग्रामामध्ये जाऊन एक नदी तीर पाहून, पायामध्ये खडा धरून टिटवी करीत शयन. टिटवी यमाची तऱ्हाळीन, तड 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 टिव 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 टिव, आणि टिटवी यमाची तऱ्हाळीन. यमाचा संदेश घेऊन असती ही टिटवी, म्हणून टिटवीला मरण कळालं. महाराज हे काय पक्षी काय साधे आहेत का महाराज? कुत्र्याला मरण कळलं. बाबा सकाळी पोरग उठलं, म्हातारीला सांगू लागलं, जिजे काय रे खाल्ल्या वाड्यातले आपा मेले. जिजी म्हणे मला निमेरातीच कळलं. निमेराती कळलं ना, फोन ना काय ना मॅसेज, कसं कळलं? मेलं कोण? मला मेलेलं माहीत होतं, पण कोण मेलं नव्हतं माहिती. खाल्लं कडतच मेलेलं माहीत होतं, पण कसं कळलं? ते मग कुत्रे इवळत होते रात्री. महाराज कुत्र्याला जे कळालं ते माणसाला कळालं नाही. घोड्याला मरण कळालं. पूर्वीचे बागतदार आणि त्यांच्याकडे असायचा घोडा, शक्यतो घोडी, कारण की छत्रपती राजांकडे घोडी होती कृष्णा नावाची. आणि मग त्या घोड्याला आपल्या मालकाचं मरण कळतं. महाराज रात्री ह्या मळ्यातून त्या मळ्यात भाकरी घेऊन जात असताना नेमकं पांदीच्या रस्त्याला 4-5 आपले दुश्मन तीरकमान, कुऱ्हाड, भाले, तलवार घेऊन बसलेले केकतडाच्या लाईनीला. हा घोड्यावर चाललेला. घोड्याच्या लक्षात आलं, 1000 फुटावर घोड्याच्या लक्षात येतं बरं का मालकाचा घात होईल का नाही होणार. घोडं लगेच अंग काढून घेतं. मालक जर हुशार असला तर तिथून मागं निघतो, आणि तो लई जर हा घाव असला तर ते मोडीच्या भावात जाते. महाराज म्हणून पूर्वीचे ना अजूनही काही काही श्रीमंत घरामध्ये, ज्या घरात खानदान जपल्या जातात, ज्या घरात नियम पाळल्या जातात, त्या अजूनही काही घरामध्ये घोड्याची काहीच गरज नाही, तरी घोडा त्यांच्या दारात आहे.
कारण की आपल्या दारात जर फ्रिक्वेन्स आपल्या घरात जर चांगल्या नसतील तर शास्त्र सांगतं एक गावरान गाय आणि एक घोडा रात्रभर जर दारात बांधून ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी सगळ्या खोडीन फिडीन सगळं तुमच्या घरातलंही काढून टाकायची ताकद त्या घोड्यात आणि गावरान गाईत आहे. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. पण आपण म्हणतो या बाबा का धंदा आहे भो यो कोई बैडत येत आहेत ना काही काही येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे असे काही काही आहेत ना महाराजजी. हा त्यांना काहीच कळत नाही. ते म्हणतात आपण म्हणजे आपला म्हणजे नाद करायचा नाही. अरे इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शिळी म्हणती माया आळापणे भिजत्यान का. ती शिळी तिथं वरटाचा करून चाललं तिथं उंट बुडवतो ती शेळी म्हणते मला त्या कासाला लावलेला आळापणे भिजत्यान का. जगात असताना जे पक्षाला कळालं, पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप नाही बरं का, नाही तर आता त्याच वारं चालू आहे सध्याला. बरेच गडी फुकटे दाबे रे दाबे फुल काय बाबा आहे काय होय घेऊ कशी 200 रुपये देऊ नको. हा मला म्हणते ती घेऊ का होय 200 देऊ का. म्हणलं आता काय ते म्हणे आता फुल शेंगळे आणि लोक येड्यालाच पैसे वाटते हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल महाराज मरण निश्चित है, मौत किसी से रिश्वत नहीं लेते, वक्त किसी का गुलाम नहीं है. आणि म्हणून जगत असताना मरण हे अटळ आहे. आम्ही मरतो. देह जाणार